यवा कोकण आपलोच असा. वायवायची स्पीड बघा, चप्पल उचलली, माती घालली आणि आता नमस्कार मित्रांनो, आज दिवस तिसरा आणि गोव्यामधला शेवटचा दिवस. आता इथून निघू, थोड्या वेळात चेकआउट करू रूमचं 11 वाजेपर्यंत आणि भेटू तुम्हाला रोडवरती. थोड्याशा तांत्रिकी असुविधेमुळे आमची गाडी जरा हे झालेली आहे. आता गाडी जेव्हा बाहेर काढत होतो तेव्हा कळालं की याच्यामधून हवा कमी आहे. हे बघा, आता आवाज करतोय. काल रात्री आम्ही मसाले आणले, बिर्याणी आणली, खूप बिर्याणी झालेली, खूप मस्त. पिंटाला थोडी जास्त तिखट लागली. बनवत होता प्रीतम. हा, आणि त्याचं हे नाही का, सहकारी सागर दिघे जास्त मसाला टाकल्यामुळे त्याला ती बादली. ठीक आहे. पण आता सगळे रेडी झालो आहे, आम्ही निघतो. आम्ही इथून पॅरा रोडला, जिथे ओमकार करायला. सॉरी गाईस, सॉरी. तुम्हाला माझ्यामुळे असे जोक्स ऐकायला लागतात प्रीतमचे. अच्छे से फटका मारो भैया. तुम्ही बघू शकता एर्टिगा 2019चं मॉडेल. ठीक आहे, टॉप एंड कंडिशन मध्ये. कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा. 12 सीसी. कोण सध्या चांगल्या मूड मध्ये फुकट मध्ये. गजब बेइज्जती है. तर मेसीची मेसीचा ऑटोग्राफ आहे बघा इथे. भावांनो, सेफ्टी फर्स्ट. सीट बेल्ट लावतोय बघा, मस्त असं सीट बेल्ट लावूनच गाडी चालवायची. आमची इर्टिगा आहे ना, सीट बेल्ट लावली तर चालू नाही होत. सीट बेल्ट न लावता चालू नाही. क्या बात है, इसको अभी का अभी आईएएस घोषित कर दो. आम्ही निघालो आता बघा. गुगल मॅप्स पण आम्ही कनेक्ट केला इथे. ओमकार ड्राईव्ह करतोय. अरे झालं, बोलतो झालं ना. फॉलोअर्सला कुठं काय 5 तास आपल्या बापाने गेलं ना. सॉरी गाईज, ते तिथे होम लोकेशन लिहिलेलं आहे. पिंट्याचं होम कुठे कुठे आहे काय माहिती. वहिनी सॉरी. लग्न झाल्यावर असं होतं गाईज. बायकोची खोटं बोलून बिर्याणी खाल्ली. बायको व्हेज आहे आणि ह्याला सांगितलंय की नॉनव्हेज खाऊ नको, आणि त्यांनी काल मसाल्याने पीस खाल्ले नुसते. शनिवारी नॉनव्हेज चालतं, मग कुठं महाराष्ट्राच्या बाहेर चालतं. अरे भाई, अख्ख्या जगात सगळी कुठेतरी आज शुक्रवार असेलच ना. तेजस्वी लोक है हमारे पास. कुछ भी गाईज, आपण आता पोहोचलोय. 2च मिनिटांमध्ये पॅरा रोड येणार आहे. बेसिकली पॅरा रोड काय आहे तर तिथे डिअर जिंदगीचा जो शूट झाले ना सायकलिंगवाला, त्याच्यामध्ये अक्षय कुमार आणि आलिया. अक्षय कुमार, वा. ऋतिक रोशन. ऋतिक रोशन पण आलता डिअर जिंदगी. शाहरुख खान. हे राम, कान फट क्यों नहीं गए, मर क्यों नहीं जाता. बरोबर आहे. अरे ते बॅकग्राऊंड ऍक्टर होते तेव्हा. प्रोड्युसरनी पण कधी विचार नसेल केला. शाहरुख खान आणि आलिया भट्ट जेव्हा तिथे सायकलिंग करत होते, ते तिकडचा तो सीन आहे. आपण बघूयात आता. जाऊ. गौरव, बैठो बेटा, बहुत कुछ समझना है जिंदगी में. लागलो आम्ही हायवेला आणि आता डायरेक्टली घरी जाण्याचा प्लॅन झाला आहे. कारण की शेठची तब्येत जरा बरी नाही आमच्या. घरी फोन करून सांगतो की निघाले म्हणून. विसरलेलो. मालवण बघा, मालवण. मित्रांनो, आपण आहोत आता नॅशनल हायवे 66 वर. व्ह्यू इतका सुंदर आहे. इकडे लांब पर्यंत जिथे नजर जाईल तिथपर्यंत नारळाचे झाड आहेत. बघा. आणि हा लागला आपला आजच्या दिवसाचा पहिला सिग्नल. साले को बम से उड़ा दूंगा. भाई कैसी लगी. रस्ता हा चांगला आहे, पुढे थोडासा खराब आहे कोकण साईडला. ऍक्सिडेंट गावाला जाताना सीएनजी लागते 600. 400 रुपये तुम्ही टोललाच जातात.
अरे बड़े खतरनाक लोग हैं। मित्रांनो आलोय सिंधुदुर्ग संपला गोवाचा रोड हे बघा. वेलकम टू सिंधुदुर्ग. 50ची स्पीड आहे आणि आम्ही आहेत 73 वरती. पण ठीक आहे, जोपर्यंत पकडत नाही तोपर्यंत सगळं लिगल आहे असं ओमकारचं म्हणणं आहे. शाबाश बेटा. रोडचं काम चालू आहे त्याच्यामुळे आता इथं 2008 पासून हे बघा 2008 पासून काम चालू आहे असं इथेच बोलतोय. गणपती बाप्पांचा खाली झाला. नितीन गडकरी बोलले आहेत मार्च पर्यंत आम्ही रस्ता तयार करणार आहे. वाटतं का बघू? झूठ पे झूठ, झूठ पे झूठ बोलती जा रही है, शर्म नहीं आती. ट्रक ड्रायव्हर खूपच घाण रश ड्रायव्हिंग करतोय. बघितलं तुम्ही फोनवरती बोलतोय. हा माणूस 4 वेळा बोललाय सीएनजीची गाडी कमी कशी काय नव्हती. सीएनजीची गाडी इथे पेट्रोलच्या गाड्या 4 होत्या, 3 एकच राहिली आता बघा. ऍक्सिडेंट दाखवलं कुठे? अरे बघा, अरे यार खूपच डेंजर आहे. उलटी होती का इथे जा मग बाथरूमला. एक छोटासा ब्रेक. प्लॅनमध्ये चेंज आहे कारण की आता पोरं बोलले जरा जास्त असं फील नाही होते की एन्जॉय केलं आहे. तर कुणकेश्वरला जायचा प्लॅन झाला आहे. आज सोमवार सुद्धा आहे. आता जाऊ कुणकेश्वरला. A few moments later. आता सागरनी गाडी चालवायला घेतली आहे. एकदा तर त्यांनी पप्पी देऊनच आलेला तो डिवायडरला. सागरनी सगळ्यांची झोप उडवलेली आहे. सागर हा सुंदर असा रस्ता आहे आणि आमचा सुंदर असा ड्रायव्हर आहे. तुम्ही पुढे बघा ड्रायव्हर. ऐसे मत बैठो, मेरा दिल बैठा जा रहा है, कुछ तो बोलो. मित्रांनो हा बघा, हा वरती जो चालला आहे तो आहे मुंबई गोवा हायवे. आता मुंबई गोवा हायवे आपण सोडला आहे आणि आपण आता जातो आहे बघा. इथे देवगड लिहिलं आहे. हा आहे नांदगाव. आता नांदगाव फाट्यावरून सरळ इकडे जाणार देवगडला आणि बघा तिथे गाडी लागली आहे आपली. तर आता उसाचा रस पिऊ पुढे जाऊ कारण की पुढे काहीच हॉटेल नाही आहेत. वाजले 3. सगळ्यांना भूक लागलेली आहे. नंतर कुणकेश्वरचं मंदिराचं दर्शन घेऊन मुंबई वापस. आता वापस आपल्याला ह्याच हायवेला कनेक्ट व्हायचं आहे पण पुढून. यवा कोकण आपलोच असा. फक्त बिर्याणी नाही खायची नेक्स्ट ट्रिपमध्ये बाई. बिर्याणी नाही बिलकुल नाही. बिर्याणी सोडूया खायचं. खूप जास्त मसाला आहे. खूप जास्त मागतात. रेट्स आहेत त्यांचे. एक फुल ग्लास 20 रुपये, हाफ ग्लास 15 आणि 1 लिटरचे 70 रुपये. आम्ही आहेत 7 जण. जरी आम्ही फुल ग्लास घेतला तरीसुद्धा आम्हाला किती रुपये 140 रुपये लागले असते 7 लोकांनी. तर त्याला मी म्हटलं 7 दुने 14. तर असे एका लिटरमध्ये 4 ग्लास येतात. तर 2 लिटरमध्ये 8 येतील. तर 1 ग्लास एक्स्ट्रा पेईल कारण की माझा उपवास आहे. तिसरा ग्लास 3 ग्लास. बघा लालपरी. गाईज ह्या बघा सगळ्या आंब्याच्या बागा जे तुम्ही देवगड हापूस खाता सगळे ह्या बागेतून येतात. आम्ही नांदगाव तिटा जस्ट क्रॉस केला आहे आणि आता आम्ही चाललोय कुणकेश्वरला. 37 किलोमीटर आहे इथून कुणकेश्वर. ठीक आहे. ETA तर 1 तासाचा दाखवतोय बट आय थिंक की आम्ही मॅक्झिमम 40 मिनिटात पोहोचू. रायडर आहे आणि जातानाचा जो व्ह्यू मिळणार आहे तो तुम्ही नक्की अनुभवा. बाय. एकदम सिनिक रोड आहे. एकदम मस्त. गाईज हे बघा कुणकेश्वर मंदिर आणि आम्ही चाललोय आता सागरला बघायचं त्या रोडवर. सागरला बीचचा रोड पाहिजे. पे अँड पार्किंग हा हैसुल्यांका हो काय. ॲनिमल लवर
ओमकार या, वरे 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 कसं हॅपी हे बघा खाली रेती आणि 1 2 3 समोर बघा समुद्र आणि ते तिकडे आहे कुणकेश्वराचं मंदिर आणि इकडे समुद्र आणि त्या साईडला बघा सगळी नारळाची झाडं आहेत बघा. आम्ही इथे पार्किंग केली आहे, पे अँड पार्क आहे इथे. 50 रुपये घेतात पार्किंगचे आणि इथून 500 मीटर अंतरावरती मंदिर आहे. हे बघा वा, मला याच्यापेक्षा आय डोंट नो वाय हे जास्त आवडले. कसलं खतरनाक नारळाच्या झाडाने आणि दिसतंही नाही तिथे घर आहे नारळाच्या एवढ्या बागेच्या ह्याच्यात. वाव रे, अरे हे काशी विश्वनाथासारखंच जरा असं वाईब आहे यांची. गाडी तिकडे पार्क केली आहे, ती बसचं दिसतं ना तिथे. शॉर्ट्स रिप जीन्स हे असे मुलींचे हे कपडे नाही अलाउड आहेत, त्याच्यामुळे आम्ही पण शॉर्ट्स घातलेले, आम्ही कपडे चेंज केले इथे आल्यावरती. काय पंडित गावाला मित्रांनो झालं आता दर्शन इथे मस्तपैकी, खूपच छान दर्शन झालं. आम्ही बघायचं मित्रांनो. अशा तीर्थ ठिकाणी जेव्हा आपण जातो, हे असे मंदिर वगैरे असतात, इथे शॉर्ट्स वगैरे असतात, अलाउड नाही करत. मुलींच्या कपड्यांवरती रिस्ट्रिक्शन्स असतात, तर हे सगळं असणं खूप गरजेचं आहे. कारण की आपली हे जे परंपरा आहे वगैरे हे आपण नाही टिकवल्या तर कोण टिकवलं. मी जेव्हा तिकडून एंट्री केली ना, काशी विश्वनाथ मी व्हिजिट केलेलं आहे, तर त्या मंदिरासारखीच वाईब असेल. म्हणजे मोकळा स्पेस आणि मध्ये असं एक मंदिर, खूपच सुंदर, खूपच सुंदर. आमचं देव असा मंडलिक म्हणते. इथे बघा हे शिवलिंग आहे. आता रितेशने मला सांगितलं इथून, ओ वाव, खरं सुंदर दिसतंय रे. हे बघा पिंटू शेटचा ड्रोन उडतोय. ओ वाव, मार्बल आहे की काय? मार्बल नसेल, दगड. खूप सुंदर वाटतं यार. ही मेन एंट्रन्स आहे त्याची. भैरवनाथाचं मंदिर आहे. हा हो, लाकडाचं आहे हे. नाईस, मस्त बांधलं बघ ना लाकडाचं. आणि समुद्रात शंकराचे पिंड दिसतात, ते आम्ही आता दाखवतो यांना. त्यांचं नशीब चांगलं असं त्यांना दिसते. त्यासाठी भक्त निवास पण आहे ते बघा. थंडीचा ड्रोनचा आवाज येतो. परत आलो मालवणवर, मग आता मी इकडे आला. पिंट्या ड्रोन उडवतोय. ड्रोनचे व्हिडिओ बघा कसे दिसते. खूप सुंदर गोष्ट दाखवतो तुम्हाला, एकदम सुंदर आहे बघा. आता मी आहे आता पाण्यामध्ये आणि इथे मला रितेशने अशी गोष्ट दाखवली, मी एकदम चकित. मला वाटलं पिंड म्हणजे इथे ॲक्च्युली 12 पिंडी आहेत इथे शंकराच्या. तर मला असं वाटलं बघा याला असं बोलत असेल पिंड.
शिवलिंग, याला बोलत असतील शिवलिंग, त्याला बोलत असतील, त्याला बोलत असतील. नाही, ॲक्च्युअल शिवलिंग आहे हे बघा. ह्या दगडाच्या वरती ही ॲक्च्युअल शिवलिंग आहे. वाव, नाईस ना. हाय हाय इतना सुकून. पाणी एकदम खतरनाक वालं ट्रान्सपरंट आहे, मस्त एकदम. बघा खूप सुंदर. ब्रो देयर इज वन थिंग. अरे हां, तो तिथे एक पिंड आहे. वाव, अजून एक पिंड भेटली आहे, जवळून दाखवतो. चला चला चला. ही तर एकदम म्हणजे दिसून आली लांबूनच. हे बनलेलं आहे, कुणी बनवलं नाही आहे. पिंडीचा सदा कंटिन्यू अभिषेक चालू आहे पिंडीचा. कसं आहे, गोवा फेल ना. सेपरेट आहे कबड्डी, समुद्रासोबत कबड्डी. तांबरे चाल 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 चाल, लढू नको आपल्याला. हां बघा भावांनो कशी मस्ती करतायत. त्या प्रीतमला माती फेकून मारतायत. सचिनच्या अंगावर माती फेकून टाकली यार. भावांनो चांगलं माझं नाव लिहित होतो आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव. रितेशनी माती टाकली आणि त्याच्यात समुद्राला पण आवडलेलं नाही, आणि त्याच्यात समुद्राने पण मातीवरती पाणी केलं. तर नडू नका माझ्यासोबत. थांब मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव तसं इथे लिहिलेलं सगळं होतंच नव्हतं करून टाकलं यांनी. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई. 5:26 झालेले आहेत मित्रांनो, आणि खूप उशीर झाला. पण व्ह्यू यार, घरी जायची इच्छा नाही आहे पण जावं लागेल, मजबुरी. जेवलो नाही आहे आपण ॲक्च्युली खरंच. व्ह्यू आपला की बात तो सही है. तिकडे पहा. तर मित्रांनो झाले दर्शन आणि मस्तपैकी फोटोशूट करून ड्रोनच्या व्हिडिओज वगैरे काढून सगळं झालंय. आता आम्ही निघालो घरी. घरी जायची इच्छा तर नाही आहे, बट उद्या ऑफिस आहे तर ऑफिस जावं तर लागेल. कुणकेश्वरला या, गोवा जाऊ द्या, गोवात जाऊ द्या, कुणकेश्वरला या. मस्त आहे कुणकेश्वर एकदम. तर गाईज आता आम्ही आलो आहे देवगडमध्ये. तर हा आहे मेन देवगड. कुणकेश्वरचा कनेक्टेड रोड आहे जो समुद्र किनारपट्टीला जॉईंट होऊन असा सरळ आपण देवगडमध्ये येतो. बॅग्स बघा आमच्या. तर आम्ही आता इथून डायरेक्ट आता जाणार आहेत मुंबई. नो स्टॉप, फक्त जेवायला स्टॉप घेऊ, बघू. 84 रुपीज किलो आहे इथे CNG. तर आता CNG भरतोय. डिझेल 92 आणि पेट्रोल 105. आणि आता आम्ही चाललोय घरात चालू घरात.
तो बघा टोल नाका. आणि आम्ही इथं गाडी लावली आहे, बऱ्यापैकी दिसते. आणि आम्ही आता चाललो इथे जेवायला, कारण की याचे रिव्ह्यूज बघितले तर रितेशने चांगले आहेत. अरे उपवास आहे माझा. नाही नाही, एकादश आहे, उद्या सोडायला लागणार. 5 minutes later. वायबाची स्पीड बघ. आता चप्पल उचलली, माती खाल्ली आणि आता वायबाई पहिला ढकल आता वायव्याला बघा. आता वायव्याला हात खांदा मारून त्याच्यामध्येच काय बोलला भाई, खर्च करेल भाई. जागऱ्या आता फेमस झाला तू भाई, तुला फेमस करतो. मित्रांनो, आता आम्ही आलेलो हॉटेलमध्ये जेवायला. तर इथे आम्ही व्हिडिओज रिव्ह्यू करत होतो सगळ्या ड्रोनच्या, जो सायराजने काढल्यात. त्याच्यामध्ये कुणकेश्वरच्या व्हिडिओज इतक्या सुंदर आल्यात, म्हणजे एकदम अनप्लॅन्ड होतं सगळं, म्हणजे काहीच नव्हतं. आम्हाला ॲक्च्युली उशीर झालेला, तर आम्ही तिकडून घरी येणार होतो डायरेक्टली. बट ह्या माणसाने सांगितलं आणि ह्या माणसाने प्लॅन केला की कुणकेश्वरला जाऊयात. आणि आलो, खूप मस्त वाटलं. म्हणजे अख्ख्या ट्रिपमध्ये 3 डेजच्या ट्रिपमध्ये सगळ्यात बेस्ट कुणकेश्वरचा व्ह्यू होता. मस्त मजा आली. बागा बीचची मजा वेगळी होती, बट ती वेगळी मजा होती, ही वेगळी मजा. मस्त आलंय आमचं जेवण आता. तर बघा ही गाडी इथे, आपलं हॉटेल होतं तिकडे रोडच्या त्या साईडला. सगळेजण बसलेत आता. आणि आता आपण निघूया तिथून, प्रवासाची सुरुवात करूयात. 360 किलोमीटर अजून इथून आहे. आणि अप्रॉक्स आम्ही आता टाईम धरलेला आहे की सकाळचे 3 किंवा 4 वाजतील, कारण की आरामशीर जायचं आहे. ड्रायव्हर एकच आहे, बिट्ट्याला जरा बरं नाही वाटत आहे. त्याने आत्ता प्रॉपर जेवण केलं आहे. बघू, जर त्याला बरं वाटलं तर पुढे गेल्यावर तो चालवेल. वीस किलोमीटर उजेड मारत आलाय राईट किंवा लेफ्ट एखादा चुकला तर असं होतं बघा. इतकं ऑफ गाडी. मित्रांनो आलो कोपरखेरणे. चला भेटू उद्या. बाय बाय, टाटा, बाय बाय.